नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल येणार आहे आणि तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार आहे। 2008 साली मालेगावच्या भिक्कू चौकातल्या एका हॉटेलजवळ हा बॉम्बस्फोट झाला होता आणि यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, 101 जण जखमी झाले होते। आज लागणाऱ्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे। मालेगावमधल्या या प्रकरणामध्ये आज नेमकं काय घडतंय आपल्याला पाहायचं आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। आपण थेट जाऊया योगेशकडे। योगेश, आज अत्यंत महत्त्वाच्या खटल्याचा निकाल आहे। 17 वर्षांनंतर खटला आज निकाली येतो आहे। खरं तर देशामध्ये जी प्रदीर्घ खटले चालले त्यामध्ये या खटल्याची गणना होते, त्यामुळे निश्चित संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष आहे। काय नेमके तपशील? खरं आहे अनुपमा, 17 वर्षानंतर आज या प्रकरणाचा निकाल येणार आहे आणि यातले जे प्रमुख आरोपी आहेत साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांचं काय होणार, त्यांना शिक्षा होणार का, असं संपूर्ण देशाला प्रश्न पडला आहे। एकेकाळी पूर्ण गाजलेला हा खटला होता। आपण बघू शकतोय की जो भिक्कू चौक होता, ज्या भिक्कू चौकामध्ये हा बॉम्ब ब्लास्ट झाला होता, आपण त्याच ठिकाणी आहोत। त्या बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी ही जी 2-3 माणसं बसलेली आहेत याच ठिकाणी हा बॉम्ब ठेवण्यात आलेला होता आणि याच ठिकाणी स्फोट झाल्यामुळे संपूर्ण परिसर या ठिकाणी हादरला होता। रमजानचा महिना होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांधव संपूर्ण आपल्या या ठिकाणी सण हा साजरा करत होते। या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसत होती आणि ब्लास्ट झाल्यानंतर त्याच्या खुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की शटरच्या वर जे काही ब्लास्ट झाल्यानंतरचे छर्रे होते त्यातून ही शटर फुटलेली होती, त्याच्या खुणासुद्धा आजही आपल्याला या 17 वर्षानंतर या ठिकाणी दिसत आहेत। वरच्या बाजूला पण आपण बघू शकतो मेन शटरवर सुद्धा या सर्व खुणा आपल्याला दिसून येत आहेत। या संपूर्ण घटनेमध्ये जवळजवळ 101 लोक जखमी झाले होते आणि 6 जणांचा मृत्यू झालेला होता। अनेक जण तर आता मालेगावमध्ये राहत सुद्धा नाहीत। यातील फक्त एक पीडित सध्या मालेगावमध्ये राहतोय, ज्याची मुलगी या ठिकाणी गेली होती। बाकीच्यांनी मालेगाव सोडणं या ठिकाणी पसंत केलं होतं। त्यामुळे आता ह्या सर्व पीडितांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा गेल्या 17 वर्षापासून होती। आता त्यांना काय न्याय मिळतो याकडे या सर्व मालेगावकरांचं लक्ष लागलेलं आहे। इतकंच नाही तर पूर्ण भारताचं लक्ष याकडे आहे। एकूण जे काही सर्व आरोपी होते यातले काही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती, मात्र अद्यापही 12 आरोपी हे साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहितसह यामध्ये आरोपी आहेत। त्यांना जामीन मिळालेला होता, त्यामुळे ते बाहेर होते। मात्र आज सर्वजण एनआयच्या कोर्टामध्ये उपस्थित राहतील आणि एनआयच्या विशेष कोर्टामध्ये याबद्दलची सुनावणी होईल। निश्चितच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश। आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूया आणि तुमच्याकडून अपडेट्स आपल्याकडून जाणून घेतले जातील। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।